सांगाल आज पालकमंत्री या ठिकाणी आले. आज पालकमंत्री अतुलजी सावे साहेब यांचा नियोजित दौरा हा अनेक भागांमध्ये झाला नांदेड जिल्ह्यामधल्या. त्यापैकी बिलोली तालुक्यामधील बऱ्याच गावांना आणि काही ज्या ठिकाणी अनेक जणांना गावातील स्थलांतरित करून ज्या ठिकाणी रेस्क्यू केलेलं आहे त्या ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या. शेतींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, घरपडींचं नुकसान झालेलं आहे, मुळे नुकसान झाल्याच्या अशा अनेक भागांना अतुलजी सावे साहेबांनी भेट दिलेली आहे. आणि एकंदर परिस्थिती ही पूर्ण जिल्ह्यामध्येच वाईट आहे. त्यामुळे सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी सुद्धा म्हणजे परिस्थिती आहे आणि ते त्यांनी मान्य केलेलं आहे. आणि येत्या काळामध्ये शासनाला आम्ही विनंती करणार आहोत की आपल्या नांदेड जिल्ह्यावर झालेल्या अतिवृष्टीमुळे विशेष करून देगलूर आणि बिलोली या दोन्ही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान हे झालेलं आहे. शेती ही बऱ्याच प्रमाणात अनेक हेक्टर जमीन ही आज पाण्याखाली आहे. त्यामुळे शेतीचं नुकसान भरपूर आहे. त्यामुळे त्याबद्दल कुठलाही निर्विवादपणे शेतकऱ्यांना मदत त्यामध्ये होणार आहे असं पालकमंत्री अतुलजी सावे साहेबांनी सांगितलेलं आहे. आज इथं गोंधळ पण झाला, पालकमंत्री न बघताच जात होते, काय सांगा. मुळात तसं नाहीये. पालकमंत्री मोदींनी त्यांच्या प्रोग्रामच्या बाहेर जाऊन जनतेला वेळ दिलेला आहे आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी जनता ही घेऊन जात होती त्या ठिकाणी पालकमंत्री महोदय गेले आणि त्यांनी भेट देऊन त्यांचं सांत्वन करून निघाले. हे माझ्या माहितीमध्ये असं आहे. सर, एकंदरीत शेतकऱ्याचं म्हणणं की मागचा पीक विमा जो आहे तो आतापर्यंत आजपर्यंत शेतकऱ्याला मिळाला नाही, परत ह्याच मुळे संकट शेतकऱ्यावर हे कसं? हे बघा, मागचा पीक विम्यामधल्या माझ्या मतदारसंघामध्ये अनेकांना पीक विमा हा मिळालेला आहे, काही जणांना राहिलेला आहे. तोही एका टप्प्यात पूर्ण होईल असं आता आम्ही कलेक्टर मोदयांशी त्यावरती बोललेलो आहे. तर तोही विषय काही प्रलंबित राहणार नाही, तोही एका टप्प्यामध्ये तेही मिळून जाईल. हा हे आसमानी संकट हे निसर्गाचा प्रकोप आहे, त्याबद्दल आपण कोणी काही करू शकत नाही, आपण हतबल आहोत निसर्गाच्या पुढे. परंतु एक शासन आणि सरकार म्हणून आमची काही जबाबदारी आहे आणि आम्ही ती जबाबदारी पूर्णपणे स्वीकारून आम्ही जनतेमध्ये जाऊन त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होऊन त्यांना होईल तेवढं नुकसान हे भरपाई देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.